नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रामध्ये असलेली अनेक देवींची मंदिरे बघितली असाल, पण तुम्ही कधी असे मंदिर पाहिले आहे का जे घनदाट जंगलाच्या मधोमध आहे आणि मंदिराच्या आसपास कोणतेही गाव किंवा मनुष्य वस्ती राहत नाही। घनदाट जंगल आणि प्राण्यांच्या सानिध्यामध्ये देवी विराजमान झालेली आहे आणि मंदिराच्या आतमध्ये 3 देवींच्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या 350 वर्षापेक्षा जुन्या आहेत। त्या मूर्त्या अखंड पाषाणामधून कशा बनवलेल्या आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोर दगडाच्या गोलाकार 2 गुंडी आहेत। आपण डायरेक्ट जाऊन त्या गुंडी उचलण्याचा प्रयत्न केला तर त्या गुंडी उचलत नाहीत, पण देवीचे नाव घेतल्यानंतर त्या गुंडी आपण उचलू शकतो। हा चमत्कार कसा घडत आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि मंदिरामध्ये असलेल्या देवींची नावे आहेत पावनाई देवी। घनदाट जंगलामधून त्या मंदिरापर्यंत जावं लागतं, त्यामुळे तिथं जाण्याचा प्रवास एकदम ॲडव्हेंचर आणि खतरनाक असणार आहे, कारण जंगलामधून जाणारा कच्चा ट्रॅक आणि कच्च्या ट्रॅकमध्ये घोरेडे, जंगली डुकरे, बिबट्या आडवे येतात। त्यामुळे सावधगिरी बाळगत आणि इकडे तिकडे लक्ष देत आपण जंगलातील प्रवास करत पावनाई देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। ते प्राचीन मंदिर, प्राचीन मूर्त्या बघून देवीचे दर्शन देखील घ्यायचं आहे आणि दगडाची गुंडी उचलण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये अशी पण मंदिरे आहेत जी घनदाट जंगलामध्ये एकटी आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता देवीच्या मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला या कच्च्या रोडने प्रवास करत करत पुढे जावं लागतं। लाल मातीचा हा कच्चा ट्रॅक सध्या नवीनच बनवलेला आहे। पूर्वी या ठिकाणी येण्यासाठी एकदम पायवाट होती, गाड्या येत नव्हत्या, पण आता गाड्या येण्यासाठी हा ट्रॅक बनवलेला आहे। समोर तुम्हाला जंगलातील हा कच्चा रस्ता दिसत असेल। या रस्त्याने आम्ही प्रवास करत करत जंगलाच्या मधोमध आलो। मंदिरापर्यंत गाडी जाते, पण मी गाडीवरून खाली उतरलो आणि मेहुण्याला म्हटलं तुम्ही गाडी घेऊन मंदिरापर्यंत जावा, मी या जंगलातून चालत चालत मंदिराच्या दिशेने येतो। आणि या जंगलामधून कच्च्या रस्त्याने चालत जात असताना वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। या ठिकाणी उंच हिरवीगार झाडे आणि एकदम घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या मधोमध देवीचे मंदिर आहे। या ठिकाणी फक्त पक्ष्यांचा आवाज, गार हवेचा अनुभव आणि शांतमय वातावरणाचा सुंदर अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। बघू शकता तुम्ही, हा रोड मंदिर परिसरापर्यंत जातो आणि माझे मेहुणे समोर स्कूटी थांबवून झाडाखाली बसलेले आहेत। इथून पुढे मंदिर परिसर कसा आहे हे बघण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी किती मोठमोठी आणि उंच हिरवीगार झाडे आहेत। बघा, समोर ही झाडांची लाईन एवढी घनदाट आहे की या जंगलामधून जंगली प्राणी वास्तव करतात हे पण आपल्याला दिसणार नाही। या ठिकाणी मोरांचा आवाज येत आहे आणि जंगली प्राणी सुद्धा असू शकतात, त्यामुळे अशा शांतमय ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेण्याचा वेगळाच अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आणि समोर तुम्हाला हे मंदिर दिसत असेल, किती सुंदर ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। मंदिर नॉर्मल आहे, पण मंदिराच्या आतमध्ये असलेल्या मूर्त्या खूप जुन्या आणि पांडव काळातील आहेत। बघा, मंदिराचे हे प्रवेशद्वार समोर तुम्हाला दिसत असेल। सर्वप्रथम मंदिरामध्ये जाण्या अगोदर मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी दगडांच्या काही शिळा बघायला मिळतात। बघा, काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या ह्या प्राचीन शिळा कशा आहेत हे तुम्ही बघू शकता आणि या शिळ्यांचे दर्शन पण घेऊ शकता। ओम नमः शिवाय, सांब सदाशिव। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या मंदिर परिसरामध्ये दगडाच्या गुंडी आहेत, त्या गुंडी देवीचे नाव घेतल्यानंतर उचलता येऊ शकतात। त्या अगोदर आपण मंदिरामध्ये जाऊया, नंतर ह्या गुंडी उचलण्याचा प्रयत्न करूया। जेव्हा आपण
मंदिराच्या दरवाजामधून मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आतमध्ये एकदम भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. ओम सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. बघू शकता तुम्ही 3 काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या प्राचीन मूर्त्या कशा आहेत, मूर्त्यांचा आकार कसा आहे हे सर्व तुम्ही बघून देवींचे दर्शन घ्या. साम सदाशिव ओम नमः शिवाय. पावनाई देवीच्या नावानं चांग भलं. आणि देवीच्या उजव्या साईडला अजून काही मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. बघा, ह्या प्राचीन मूर्त्या बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला समजते. म्हणजे पूर्वी कोणत्याही मशिनरी नव्हत्या तरी सुद्धा दगडाला आकार देऊन ह्या देवींच्या सुंदर मूर्त्या कशा बनवलेल्या आहेत तुम्ही बघा. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. पावनाई देवीचे दर्शन घेण्यासाठी घनदाट जंगलामधून प्रवास करत आम्ही मंदिर परिसरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन तुम्हाला घडवून आणलं आणि आम्ही देखील दर्शन घेतलं. आणि हे मंदिर एवढ्या शांतमय ठिकाणी आहे. या ठिकाणी कोणीही आले, किती टेन्शनमध्ये असू दे माणूस, किती काळजीमध्ये असू दे, अशा ठिकाणी आल्यानंतर त्याच्या मनाला शांतीही मिळालीच पाहिजे. एवढे शांत आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे. आणि घनदाट जंगलाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर असल्यामुळे इथला नजारा अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतो. हे मंदिर जरी जुनं असलं तरी हे जंगल त्यापेक्षा जुने आहे. त्यामुळे या जंगलामध्ये कधीतरी या, देवीचे दर्शन घ्या, मग बघा तुम्हाला कसा अनुभवायला मिळतोय. मी तुम्हाला म्हटलं होतं मंदिराच्या समोर 3 दगडाच्या गुंडी आहेत. त्या गुंडी देवीचे नाव घेतल्यानंतर आपण उचलू शकतो. आता आपण ट्राय करूया, देवीचे नाव घेऊन त्या दगडाच्या गुंडी उचलण्याचा प्रयत्न करूया. मंदिराच्या बाहेर 3 दगडाच्या गुंडी आहेत. आणि या ठिकाणी देवीची यात्रा असते त्यावेळी खाली असलेल्या गावामधून अनेक भक्त मंडळी या ठिकाणी येतात, देवीचे दर्शन घेतात. या ठिकाणी पालखी पण येते. त्यानंतर ह्या गुंडी उचलण्याचा प्रोग्राम सुरू होतो. आणि देवीचे नाव घेऊन ह्या 3 गुंडी उचलून भक्त खांद्यावर घेतात. सर्वात मोठी ही आहे, ही लहान आहे आणि त्यानंतर ही गुंडी आहे. आता आपण देवीचे नाव घेऊन ही गुंडी उचलण्याचा प्रयत्न करूया. उचलून आपण वरती घेऊ शकत नाही, पण थोडी उचलण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. सर्वात लहान अगोदर उचलूया. पावनाई देवीच्या नावानं चांग भलं. बघा, ही सगळ्यात लहान मी वरती उचलून घेऊ शकलो. पण आता अजून काही 2 गुंड्या आहेत, त्या वरती उचलणे थोडे अवघड जाणार आहे. आता सर्वात लहानपेक्षा दुसरी त्यापेक्षा जरा मोठी आहे ती उचलण्याचा प्रयत्न करूया. पावनाई देवीच्या नावानं चांग भलं. आणि ही पण गुंडी मी उचललेली आहे, पण वरती नाही घेऊ शकलो, थोडी उचलली. आणि सगळ्यात मोठी ही गुंडी आहे. ह्या गुंडीला उचलणं थोडं अवघड जाणार आहे. तरी सुद्धा देवीचे नाव घेऊन ही गुंडी आपण थोडी का होईना उचलायची. भरपूर जड आणि मोठी गुंडी आहे, तर देखील आपण आता ही गुंडी उचलूया. पावनाई देवीच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, ही गुंडी भरपूर जड आहे. मी थोडीशी उचलण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खूप काही अनुभवायला मिळतो. मंदिराच्या समोर या ठिकाणी एक आंब्याचे झाड आहे, त्याच्या मागे एक जांभळाचे झाड आहे आणि वरती सर्वत्र करवंदाची झाडे आहेत आणि पाठीमागे एक फणसाचं झाड देखील आहे. म्हणजे या घनदाट जंगलामध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर जंगलाचा मस्त अनुभवायला मिळतो. आणि जंगलाच्या मधोमध असलेले पावनाई देवीचे मंदिर बघून आपण दर्शन पण घेतो. आणि त्यानंतर या मंदिर परिसरामध्ये असलेल्या रानमेवाचा सुंदर अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि जंगलामध्ये येऊन रानमेवा खाल्यामुळे मस्त आनंद आपल्याला मिळतो. पण मित्रांनो, या मंदिरापासून जास्त दूर जाऊ नका, कारण सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे
जंगली प्राण्यांचा तुम्हाला वावर दिसू शकतो। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये या, देवीचे दर्शन घ्या, इथल्या रानमेव्याचा सुंदर आणि मस्त अनुभव देखील करून घ्या। थोडा वेळ या झाडाखाली बसून मनाला शांती मिळवून घ्या। आम्ही या ठिकाणी आलो आणि हा रानमेवा बघितला, पण अजून खाल्लेला नाही। हा आता रानमेवा आपल्याला कसा अनुभव मिळतोय हे बघूया। मंदिराच्या चारी बाजूने घनदाट जंगल आणि उंच झाडे आहेत। सर्वत्र एकदम सुंदर नजारा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो। मंदिराच्या मागे एक ओढा देखील आहे। त्या ओढ्याला सध्या पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते। तुम्ही बघू शकता मंदिराच्या डाव्या साईडला हे एक आंब्याचे झाड आहे आणि या झाडाला भरपूर आंबे लागलेले आहेत। अजून आंबे पिकायला लागलेले नाहीत, तरी सुद्धा झाडाखाली अनेक आंबे आपल्याला पडलेले बघायला मिळतात, कारण लाल तोंडाची माकडे हे आंबे खाण्यासाठी येतात। आणि मंदिराच्या मागच्या साईडला ही एक वाट जाते। त्या वाटेपासून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक फणसाचे झाड देखील बघायला मिळते। आणि मंदिराच्या उजव्या साईडला हे आपट्याचे झाड आहे, म्हणजे दसऱ्यामध्ये आपण सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा म्हणतो ते हे झाड आहे। आणि या झाडापासून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला सर्वत्र करवंदाची झुडपे बघायला मिळतात आणि त्या झुडपांना आपण करवंदे लागलेला पण बघू शकतो। तुम्हाला दाखवतो, हे करवंदाचे सगळ्यात मोठे झुडूप आहे आणि या झुडपाला अनेक करवंदे पण लागलेली आहेत। ती करवंदे आता आम्ही खाणार आहे। पण या ठिकाणी ही एक वाट जाते। ही वाट कुठे जाते हे आपण बघूया। कदाचित या ठिकाणी अजून काही प्राचीन मूर्त्या असू शकतात। बघा, ह्या दगडामधून ही जाणारी वाट आणि वरती ही करवंदाची झुडपे। मस्त अनुभव आहे मित्रांनो इथला। या ठिकाणी पर्यटकांनी बसण्यासाठी ही जागा थोडी साफ केलेली आहे, म्हणजे ह्या जंगलामध्ये आल्यानंतर मस्त अनुभव आपल्याला मिळाला। बघू शकता तुम्ही, पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल आणि समोर ही वाट कुठे जाते हे आपल्याला शोधावं लागणार आहे। तर मित्रांनो, ही वाट अशीच पुढे जंगलामध्ये जाते, त्यामुळे आणखी पुढे जाणे धोक्याचे होऊ शकते। आणि या ठिकाणी हे एक फुलाचे झाड आहे आणि ह्या झाडाला जी फुले लागलेली आहेत त्याचा सुगंध अतिशय सुंदर आणि मस्त येत आहे। आता काय आम्ही आणखी पुढे जात नाही। मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावाच्या वरती असलेल्या घनदाट जंगलामध्ये घेऊन आलो आणि या जंगलाच्या मधोमध असलेले पावनाई देवीचे मंदिर दाखवलं। मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण प्राचीन देवींच्या मूर्त्या बघितल्या आणि दर्शन देखील घेतलं। मंदिराच्या दिशेने येत असताना आपल्याला घनदाट जंगलामधून कच्च्या रस्त्याने प्रवास करत या ठिकाणी यावं लागतं आणि जंगलामधून प्रवास करत येत असताना वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। मंदिराच्या समोर असलेल्या 3 जुन्या दगडांच्या गुंड्या आपण बघितल्या। त्या गुंडी आपले पूर्वजापेक्षा पूर्वज उचलत आलेले आहेत आणि देवीचे नाव घेऊन त्या गुंडी कशा उचलल्या जातात हे देखील मी तुम्हाला दाखवलं। मंदिराच्या चारी बाजूने असलेला जंगली रानमेवा खाण्यासाठी आपल्याला मिळतो हे देखील मी तुम्हाला दाखवलं। या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। आणि तुम्ही देखील वेळात वेळ काढून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशा जंगलामध्ये येऊन बघा, तुमच्या मनाला किती फ्रेश अनुभव अनुभवायला मिळतोय। पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।